नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MHRMच्या मागील व्याख्यानामध्ये आपण मानवी संसाधन व्यवस्थापनाची व्याख्या, मानवी संसाधन व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये आणि मानवी संसाधन व्यवस्थापनाचं विविध घटकांच्या दृष्टीने असणारं महत्त्व आणि फायदे यांची सविस्तर चर्चा केलेली आहे। आजच्या व्याख्यानामध्ये आपण मानवी संसाधन व्यवस्थापनाची व्याप्ती किंवा कार्य याचा आढावा घेणार आहोत। मानवी संसाधन व्यवस्थापन ही सर्वच संघटनांमध्ये आवश्यक असणारी प्रक्रिया झालेली आहे, कारण प्रत्येक व्यवसायामध्ये आपली नियोजित कार्य पार पाडण्यासाठी मनुष्यबळाची गरज किंवा आवश्यकता असते। या मनुष्यबळाचं योग्य प्रकारे व्यवस्थापन व्हावं यासाठी दिवसेंदिवस मानवी संसाधन व्यवस्थापनाचं महत्त्व हे वाढत आहे आणि म्हणूनच मानवी संसाधन व्यवस्थापन या संकल्पनेमध्ये, या प्रक्रियेमध्ये अनेक कार्यांचा समावेश केला जातो। मानवी संसाधन व्यवस्थापनाचं पहिलं महत्त्वाचं कार्य आहे ते म्हणजे मनुष्यबळाचं नियोजन करणं। व्यवसाय संस्था लहान असो किंवा मोठी असो, व्यावसायिक कार्य सुरळीत आणि नियमितपणे पार पाडण्यासाठी योग्य ते मनुष्यबळ आवश्यक असते। अशा मनुष्यबळाचं नियोजन करणं हे मानवी संसाधन व्यवस्थापनाचं एक प्रमुख कार्य मानलं जातं, कारण गरजेपेक्षा जास्त मनुष्यबळ व्यवसायामध्ये उपलब्ध झालं तर त्यामुळे व्यवसायाचा उत्पादन खर्च वाढतो, व्यावसायिक खर्च वाढतो आणि त्याचा परिणाम हा व्यवसायातून ज्या वस्तूंची निर्मिती केली जाते किंवा ज्या सेवा पुरवल्या जातात त्यांचा खर्च हा वाढल्याने साहजिकच पुरवल्या जाणाऱ्या वस्तू किंवा सेवा यांच्या किमतीत वाढ करावी लागते। या उलट गरजेपेक्षा मनुष्यबळ कमी प्रमाणात उपलब्ध असलं तर मागणीप्रमाणे पुरवठा करणं हे अशक्य होतं आणि त्यामुळे उत्पादन क्षमता देखील घटते आणि म्हणूनच व्यवसायामध्ये योग्य संख्येने योग्य प्रकारच्या व्यक्ती योग्य जागी योग्य वेळी प्राप्त करणं हे व्यवस्थापनाच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचं कार्य मानलं जातं आणि म्हणून मनुष्यबळ नियोजन प्रक्रियेमध्ये प्रामुख्याने वर्तमान मनुष्यबळाचा अंदाज घेतला जातो। भविष्यातील अपेक्षित मनुष्यबळाचा अंदाज वर्तवला जातो। आवश्यकतेनुसार मनुष्यबळाचा पुरवठा निर्धारित करण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्याबरोबरच मनुष्यबळाची मागणी आणि पुरवठा यांच्यामध्ये समतोल साधण्याचं कार्य हे मनुष्यबळ नियोजनाद्वारे केलं जातं। संस्था आणि कर्मचारी या दोघांच्याही हिताच्या दृष्टीने मनुष्यबळाचं नियोजन करणं हे महत्त्वाचं असल्या कारणाने मनुष्यबळ नियोजन हे मानवी संसाधन व्यवस्थापनाचं एक महत्त्वाचं कार्य आपल्याला सांगता येईल। मनुष्यबळ व्यवस्थापनाचं दुसरं महत्त्वाचं कार्य आहे ते म्हणजे व्यवसायासाठी आवश्यक असणारं मनुष्यबळ प्राप्त करणं किंवा मिळवणं। नियोजन प्रक्रियेमध्ये मनुष्यबळाचा अंदाज घेतल्यानंतर आवश्यक असणारं मनुष्यबळ वेगवेगळ्या मार्गाने मिळवण्याचा प्रयत्न केला जातो। त्यासाठी मानवी संसाधन व्यवस्थापकाला योजना ह्या आखाव्या लागतात, भरती प्रक्रिया ही राबवावी लागते, निवड प्रक्रियेच्या माध्यमातून योग्य उमेदवाराची निवड केली जाते आणि आवश्यक ते मनुष्यबळ मिळवून देण्याचा प्रयत्न हा मानवी संसाधन व्यवस्थापनाकडून केला जातो। व्यवस्थापनाचं तिसरं महत्त्वाचं कार्य आहे ते म्हणजे
बढती किंवा कार्य निर्धारण. व्यवसायामध्ये एकदा आवश्यक त्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती केल्यानंतर ज्या पदावरती त्यांची नियुक्ती झालेली आहे त्याच पदावरती त्यांना कायमस्वरूपी किंवा दीर्घकाळ न ठेवता त्यांच्या गुणवत्तेनुसार, त्यांच्या कार्यक्षमतेमध्ये झालेल्या सुधारणेनुसार योग्य कर्मचाऱ्यांना अधिक जबाबदारी आणि अधिक वेतन हे दिलं जातं. थोडक्यात कामगारांच्या पूर्वीच्या स्थानामध्ये झालेली सुधारणा म्हणजे बढती असं आपल्याला म्हणता येईल. अशा प्रकारची बढती देण्याचं काम हे मानवी संसाधन व्यवस्थापनाला करावं लागतं. व्यवसायातील कर्मचाऱ्यांना बढती देताना योग्य कर्मचाऱ्याला बढती देणं किंवा बढती देत असताना कुठल्याही कर्मचाऱ्यावरती अन्याय होणार नाही याची काळजी ही मानवी संसाधन व्यवस्थापनाला घ्यावी लागते. व्यवसायात मानवी संसाधन व्यवस्थापनाचं चौथं महत्वाचं कार्य आहे ते म्हणजे मनुष्यबळाच्या म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या कार्यांचं मूल्यमापन करणे. व्यवसायामध्ये ज्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते त्यांना भविष्यात बढती देणं हे आवश्यक असतं. त्याबरोबरच कर्मचाऱ्यांच्या अनुषंगाने वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय हे व्यवस्थापनाला घ्यावे लागतात. मग ती बढती असेल, बदली असेल किंवा पदोन्नती असेल, नोकरीतून कर्मचाऱ्यांना कमी करावायचं असेल, त्याचं निलंबन करावायचं असेल, अशा प्रकारचे काही कटू निर्णय हे व्यवस्थापनाला घ्यावे लागतात. अशा प्रकारचे निर्णय घेत असताना कोणत्याही कर्मचाऱ्यावरती अन्याय होणार नाही, त्याबरोबरच कार्यक्षम कर्मचाऱ्यांना योग्य वेळेला बढती देणे शक्य होईल यासाठी त्यांच्या कार्याचं वेळोवेळी मूल्यमापन करण्याचं कार्य हे मानवी संसाधन व्यवस्थापनाला करावं लागतं. कर्मचाऱ्यांच्या मूल्यमापनामुळे त्यांचं वेतन ठरवणं हे व्यवस्थापनाला शक्य होतं. कर्मचाऱ्यांमध्ये काही कमतरता दिसून आली तर त्यांना योग्य प्रकारचं प्रशिक्षण हे देता येतं. या सर्व गोष्टींसाठी त्यांच्या कार्याचं मूल्यमापन हे मानवी संसाधन व्यवस्थापनाला करावं लागतं. पाचवं महत्वाचं कार्य आहे ते म्हणजे प्रशिक्षण आणि विकास. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिल्यामुळे त्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ होते, त्यांच्या ज्ञानामध्ये वाढ होते, त्यांच्या कौशल्यामध्ये वाढ होते आणि साहजिकच त्यांची कार्यक्षमता वाढते. कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढल्यामुळे व्यवसायाची उत्पादकता ही मोठ्या प्रमाणात वाढते आणि त्याचा फायदा हा प्रामुख्याने व्यवसायाला म्हणजेच संघटनेला होत असतो. आणि म्हणून प्रशिक्षणाच्या दृष्टीने मानवी संसाधन व्यवस्थापनाला जे महत्वाचं कार्य करावं लागतं त्यामध्ये प्रामुख्याने कोणत्या प्रकारचं प्रशिक्षण देणं आवश्यक आहे, त्यासाठी प्रशिक्षण धोरण हे ठरवावं लागतं. त्याबरोबरच प्रशिक्षण कार्यक्रम हा निश्चित करावा लागतो. प्रशिक्षणाचा जो कार्यक्रम निश्चित केला जातो त्या कार्यक्रमानुसार प्रत्यक्षात प्रशिक्षणाची अंमलबजावणी ही करावी लागते. ज्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जातं त्या प्रशिक्षणाचा नेमका त्यांना फायदा झाला आहे किंवा नाही, थोडक्यात प्रशिक्षणाच्या उपयुक्ततेबद्दल आणि परिणामकारकतेबद्दल चौकशी ही करावी लागते. मनुष्यबळ विकासामध्ये कर्मचाऱ्यांच्या कौशल्यात, ज्ञानात, दृष्टिकोनात, कर्तृत्व आणि व्यक्तिमत्वात वाढ करणं, कार्याचं मूल्यमापन करणं, प्रशिक्षण, व्यवस्थापन आणि कार्यनियोजन करणं या सर्व गोष्टींचा समावेश हा प्रशिक्षण विकास कार्यक्रमात केला जातो आणि हे एक महत्वाचं कार्य प्रामुख्याने मानवी संसाधन व्यवस्थापनाला करावं लागतं. पुढचं एक महत्वाचं कार्य आहे ते म्हणजे करिअर डेव्हलपमेंट. मनुष्यबळ व्यवस्थापनाकडून करिअर डेव्हलपमेंटचं
कार्य देखील केलं जातं. करिअर डेव्हलपमेंटमुळे संघटनेला भविष्य काळात चांगल्या प्रकारे फायदा होतो आणि त्या अनुषंगाने वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम राबवणं हे मानवी संसाधन व्यवस्थापनाला शक्य होतं. मानवी संसाधन व्यवस्थापन ही व्यवसायाच्या दृष्टीने एक अत्यावश्यक अशा प्रकारची प्रक्रिया असून या प्रक्रियेमध्ये अनेक कार्यांचा समावेश हा केला जातो. यामध्ये प्रामुख्याने आज आपण मनुष्यबळ नियोजन, मनुष्यबळ प्राप्त करणं, बढती किंवा कार्य निर्धारण, कार्य मूल्यमापन, प्रशिक्षण आणि विकास, करिअर डेव्हलपमेंट या काही कार्यांची सविस्तर चर्चा केलेली आहे. मानवी संसाधन व्यवस्थापन ही एक व्यापक प्रक्रिया असल्या कारणाने या प्रक्रियेमध्ये इतरही अनेक कार्यांचा समावेश हा केलेला आहे. या उर्वरित कार्यांची चर्चा ही आपण व्याख्यानाच्या पुढच्या भागामध्ये करणार आहोत. आज याच ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.